वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरणसरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननिहतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मागच्या भागामध्ये आपण नारदांचं पूर्वचरित्र पाहिलं होतं. त्यावेळेला भागवताचा अर्थ सांगताना 2 अक्षरांचा अर्थ माझ्याकडून नजरचुकीने सांगायचा राहून गेला. तो आता आधी सुरुवातीला सांगते. भागवतातला भाचा पहिल्यांदा अर्थ मी सांगितलाय. भावते भाती सर्वेषु लोकेषु सर्व लोकांना जे आवडतं असं हे भागवत. ग म्हणजे गीयते नारदात इति, गीयते नारदात इति म्हणजे नारद आदी इतर ऋषीमुनी शुकमुनी, रोमहर्षण म्हणजे सुतमुनी, मैत्रेय ऋषी इत्यादी ऋषींनी ज्याचं वर्णन केलंय, गीयते गायलंय हे भागवत. गीयते इति वर्तते सर्व शास्त्रेषु. या भागवतामध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास आलेला आहे म्हणून वर्तते सर्व शास्त्रेषु. तत्पर भगवंताचे जे गुण आहेत ते याच्यामध्ये तत्परतेने गायलेले आहे. म्हणून ह्याला त म्हणले भागवत असा हा 4 अक्षरांचा अर्थ इथे शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. आता ज्या या व्यास मुनींनी ही 18 पुराणं लिहिली, त्यानंतर उपनिषदे लिहिली, ब्रह्मसूत्र लिहिली आणि या भागवताचे जे 12 स्कंद 365 अध्याय आणि 18,000 श्लोक या व्यासमुनींनी लिहिले. तर अशा या व्यासमुनींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याच्या वेगवेगळ्या कथा आहेत. तर देवी भागवतामध्ये याची एक कथा आली आहे, ती आपण आता बघूया. कारण प्रत्येक कृतयुग, सत्ययुग, कृतयुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युग झाली की पुन्हा प्रलय येतो, पुन्हा नव्याने सुरू होतं. आतापर्यंत अशी 28 युग, आपण म्हणतो ना युगे 28 विटेवर उभा, तर अशी 28 युग आत्तापर्यंत झाली आहेत. तर आता हे जे आपण व्यासांचा जन्म बघणार आहोत तो या बादरायण नावानी किंवा कृष्ण द्वैपायन नावानी जो व्यासांचा जन्म आहे त्याची कथा मी आता आपल्याला सांगणार आहे. उपरिचर नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिका. तर एक दिवस या राजाच्या वडिलांनी त्याला आज्ञा केली की तू वनामध्ये जा आणि काही शिकारीला शिकार करून ये. त्यावेळेला असं गावाच्या आजूबाजूला जर कोणी वन्यप्राणी येऊन माणसांची शिकार करत असतील किंवा एखाद्या श्वापदाचा त्रास होत असेल तर त्यावेळेला प्रजेच्या रक्षणासाठी राजे लोक शिकारीला जात असत किंवा युद्धाचा सराव म्हणून पण शिकारीला
राजे लोक जात होते. तर तसं त्यांनी वडिलांनी आज्ञा केली उपरीच्या राजाला. पण त्यावेळेला गिरिका नावाची त्याची पत्नी होती. तिची इच्छा होती की आपला संयोग घडावा पतीबरोबर आणि आपल्याला एखादं बाळ व्हावं, मूल व्हावं, अशी तिची खूप इच्छा होती. पण तिचा ऋतुकाल चालू होता, त्याच्यामुळे तिला ते करणं शक्य नव्हतं. त्यावेळेलाच उपरीचर राजा वनात शिकारीसाठी निघाला. पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. मग त्याने काय केलं, पुढे शिकारीला जात असताना त्याने शेण पक्षाबरोबर एका द्रोणातून वीर्य पाठवलं बायकोकडे. आता हा शेण पक्षी द्रोण हातात घेऊन उडत होता आणि त्याच वेळेला दुसऱ्या शेण पक्षाने तो द्रोण त्याच्या तोंडात चोचीतला पाहिला. त्याला वाटलं या पक्षाच्या तोंडात काहीतरी खाण्यासारखंच आहे आणि म्हणून काय हवं आहे म्हणून तो ह्या पक्षाने त्या पक्षाला धडक दिली, दुसऱ्या शेण पक्षाला. आणि ते शेण पक्षाची धडक बसल्यामुळे ते द्रोणातलं वीर्य खाली पडलं. त्यावेळेला ते शेण पक्षी एका तलावावरून नदीवरून जात होता आणि या नदीमध्ये एक आद्रिका नावाची अप्सरा होती. तिला ब्राह्मणाच्या शापाने माशाचं रूप मिळालं होतं, म्हणजे मत्सिका झाली होती ती मत्सिका. काय झालं तर ही आद्रिका अप्सरा आहे, ही एक दिवस त्याच नदी किनाऱ्याहून अशी उभी होती आणि चालली होती आणि एक ब्राह्मण नदीमध्ये अर्घ्य देत होता, सूर्याला पूजा अर्चा करत होता. त्यावेळेला त्या ब्राह्मणाला आकर्षित करण्याचा त्या आद्रिकाला मोह झाला आणि म्हणून ती सारखी त्याच्या सतत समोरून वावरत होती. ब्राह्मणाला तिच्या या कृतीचा खूप राग आला आणि म्हणून त्या ब्राह्मणाने तिला शाप दिला की तू मत्सिका होशील. त्यावेळेला त्या आद्रिकाने तिची खूप गयावया केली. मग त्यावेळेला ब्राह्मण म्हणाला की जेव्हा तुझ्या पोटात बाळं होतील आणि त्या बाळांना तू जन्म देशील त्याच वेळेला तुझी मुक्तता होईल. इकडे ही आद्रिका मत्सिका होती आणि तिच्या पोटामध्ये ते वीर्य, ती पाण्यात असताना ते पाण्यात वीर्य पडलं. ते त्या आद्रिका रूपी मत्सिकाने ते गिळलं आणि काही कालांतराने तिथे बाळं तयार झाली आणि ती तिथल्या एका कोळ्याला मिळाली. आणि एक दिवस मोठी मत्सिका म्हणून त्याने ती मत्सिका घरी आणली. ती कापल्याबरोबर त्याच्यात 2 बाळं होती. आता पूर्वीच्या काळी पद्धत अशी की आपल्याजवळ एखादी गोष्ट असेल किंवा आपल्याला पुत्र झाला, आपल्याला कुठलं धन मिळालं की ते सगळं राजाला नेऊन सांगायचं आणि राजापुढे ते न्यायचं. त्या पद्धतीने त्या कोळ्यानी ते 2 बाळं त्या राजाच्या दरबारामध्ये हजर केली. राजाने पाहिलं, दोन्ही बाळं खूप अतिशय सुंदर होती दिसायला. मग राजाने काय केलं, एक बाळ म्हणजे मुलगा आणि मुलगी असे 2 होते. मग त्यातला मुलगा राजाने ठेवून घेतला आणि त्याचं मलयराज असं नाव ठेवलं आणि पुढे तो राजा झाला मलयराज म्हणून. आणि मग ही जी दुसरी होती मुलगी, तिचं नाव मत्स्यगंधा ठेवलं आणि तिला सांगितलं, राजाने त्याला सांगितलं की या मुलीला मात्र तू घेऊन जा परत आणि ही मुलगी तू वाढव. तो परत आल्यानंतर त्याने मत्स्यगंधेला त्याच्या पत्नीने त्याला खूप आनंद झाला की आता आपल्याला मुलगी वाढवायला मिळणार. त्याची आई जी होती, म्हणजे कोळ्याची जी पत्नी होती, तिने त्याचा मुलीसारखा तिचा सांभाळ करायला सुरुवात केलं आणि ती अतिशय सुंदर दिसत होती. मत्स्यगंधा दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या अंगाला माशाचा वास येत असे. एक दिवस त्याचं काम काय होतं त्या कोळ्याचं की नावेमध्ये लोकांना बसवायचं आणि ह्या तीरावरून त्या तीरावर नावेतून सोडायचं, असा तो काम करत असे. एक दिवस त्याला काही कामानिमित्त गावामध्ये जायचं होतं. मत्स्यगंधा म्हणली वडिलांना की तुम्ही गावातली कामं करून या, तोपर्यंत तुमच्याऐवजी मी नाव चालवते आणि ह्या तीरावरचे जे लोक प्रवासी आहेत त्यांना त्या तीरावर नेऊन सोडते. ती नाव चालवत असताना तीरावर तिने येऊन लावली नाव आणि त्याच वेळेला पराशर ऋषी त्या नावेमध्ये येऊन बसले आणि पराशर ऋषी त्या नावेमध्ये आल्यानंतर त्यांनी मत्स्यगंधेला पाहिलं. ती नावाड्याचं काम करत होती. त्यांना तिच्याबद्दल मोह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिच्याकडे सुखाची मागणी केली. त्यावेळेला अर्थात पराशर हे अतिशय आध्यात्मिक
दृष्ट्या त्यांचा अभ्यास खूप झाला होता, मंत्रशक्ती होती त्यांच्याकडे. ते स्वबळावरती सुद्धा तिला वश करू शकत होते मंत्राच्या साह्याने. पण तरी त्यांनी असा कुठलाही मार्ग अवलंबला नाही. त्यांनी तिला मान दिला आणि त्यांनी विचारलं की मला असं असं वाटतंय, तुझी काय इच्छा आहे? तर ती म्हणाली, पण इथे नावेमध्ये इतर लोक वसलेले आहेत आता, आणि मला वडिलांची परवानगी घ्यायला लागेल. मी अशी एकटी हा निर्णय घेऊ शकत नाही. तर ते म्हणाले, काही हरकत नाही, पण म्हणे हे बघ, मी तुला एक वचन देतो की जरी तू माझ्याबरोबर राहिलीस आत्ता, तरी तू कोणाला दिसणार नाहीस, आपण दोघं कोणाला दिसणार नाही अशी मंत्रशक्ती माझ्याकडे आहे, आणि तुझं कौमार्य मी भंग होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी जेव्हा हे तिला आश्वासित केलं, त्यावेळेला मग ते दोघंजण एकत्र आले आणि त्यानंतर ते कृष्ण द्वीपावर ते गेले. आणि कृष्ण द्वीपावर मग मत्स्यगंधा त्यांच्याबरोबर राहिली आणि त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. आणि त्या पुत्राचं नाव पुढे व्यास असं ठेवलं गेलं. आता हे पराशर ऋषी कोण होते? तर मनु आणि शतरूपा ही ब्रह्मदेवांच्या शरीराचे 2 भाग झाल्यानंतर तयार झालेले 2 शरीरं होती. मनु हे पुरुषाचं होतं आणि शतरूपा हे स्त्रीचं होतं. आणि या मनु आणि शतरूपापासून पुढे त्यांना 3 मुली झाल्या आणि काही मुलं झाली. तर देवहूती आणि ही त्यांची मनु आणि शतरूपाची मुलगी देवहूती. आणि या देवहूतीचा कर्दम ऋषींशी विवाह झाला. ब्रह्मदेवाच्या मनापासून 6-7 ऋषीं त्यांनी निर्माण केले, त्यातले कर्दम एक होते. आणि या कर्दम ऋषीं आणि देवहूती यांच्यापासून अरुंधतीचा जन्म झाला. आणि या अरुंधतीचा विवाह वशिष्ठ ऋषींशी झाला. आणि वशिष्ठ आणि अरुंधतीपासून पुढे शक्ती नावाचा मुलगा झाला. आणि या शक्तीपासून पुढे पराशरांचा मुलगा झाला. म्हणजे वशिष्ठांच्या वंशकुळातले हे पराशर हे होते. आणि या पराशरांना वशिष्ठांच्या कुळातच व्यासांचा प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारे या कृष्णद्वैपायनावर मत्स्यगंधेला मुलगा झाल्यामुळे त्याला कृष्णद्वैपायन असं सुद्धा एक नाव मिळालेलं आहे. पुढे पराशर ऋषींनी तिला सांगितलं की हा मुलगा पुढे ज्ञानी होणार आहे, त्याच्याकडून मोठं कार्य घडणार आहे. आणि मी तुला एक आता वर देतो, तुझ्या अंगाला जो हा माशाचा वास येतोय तो निघून जाईल आणि तो लवकरच निघून जाईल असा तिला वर दिला. आणि मग पुढे हे कृष्णद्वैपायन सरस्वती नदीच्या तीरावर पुढे तप करण्यासाठी आले. त्यांचा शम्यप्रास नावाचा आश्रम आजही सरस्वती नदीच्या तीरावर आहे. ते बदरी वृक्षाखाली ध्यान करत असत, त्यामुळे त्यांना बादरायण असंही म्हणत. त्यांचं ध्यान चालू असताना जर त्यांना भूक लागली तर ते बोराची फळं खात असत आणि बोराच्या फळावर त्यांची भूक भागवत असत. म्हणून सुद्धा त्यांना बादरायण असं म्हणलेलं आहे. आता या अशा व्यास मुनींनी जेव्हा हे 18,000 श्लोकांचं भागवत लिहिलं, त्यावेळेला ते अतिशय म्हातारे झाले होते, वृद्ध झाले होते. आता ते म्हणाले की आपण हे लोकांच्या हितासाठी, उपदेशासाठी हे भागवत रचलंय खरं, पण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम काही आता माझ्याकडनं होणार नाही. माझं वय झालंय, आता मला हे पुढे कसं काय पुढे नेता येईल, लोकांनापर्यंत हे माझं ज्ञान कसं काय पोहोचेल, त्यांना कसा फायदा होईल, समाजाला ह्याचा कसा काय फायदा होईल, याचा ते विचार करत होते. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला एक पुत्र असता तर, जर आपल्याला पुत्र असता तर आज त्या पुत्राने आपलं कार्य पुढे नेलं असतं, असा ते विचार करत होते. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण शंकराकडे आराधना करायची, शंकराची, आणि शंकराला आपण पुत्र मागायचा. त्यांनी बराच काळ शंकराची आराधना केली. शंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हा पुत्र प्राप्ती होणार आहे. आता पुढे जो त्यांना पुत्र झाला आहे त्याचं नाव आहे शुकमुनी. आता या शुकमुनींची जी आहे ना ती कौशिक
कौशिक संहितेमध्ये एक वेगळी कौशिक संहितेमध्ये शुकमुनींच्या जन्माची एक कथा आली आहे. ती अतिशय रंजक आहे आणि त्याच्यात अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये येते आहे, कथा अमरनाथच्या क्षेत्राची कथा येते आहे. म्हणून मी इथे आवर्जून सांगावीशी मला वाटते आहे. तर मी अमरनाथ क्षेत्राच्या महती असलेली ही एक कथा आपल्याला आता इथे सांगते. कौशिक संहितेत सांगितलं की एक दिवस शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते आणि चर्चा करत होते. पार्वती त्यांना काही शंका विचारत होती आणि त्या शंकांचं निरसन शंकर करत होते. त्याच वेळेला तिथे नारद मुनी आले आणि नारद मुनींनी नारायण नारायण असं करत करत नारद मुनी तिथे गेले. शंकर ध्यानात होते थोडा वेळ. त्यावेळेला मग ते पार्वतीशी बोलायला लागले. म्हणले काय कसं काय चाललंय, काय करताय म्हणले. तर म्हणले अहो हे मला एक कथा सांगतायत आणि मी त्या ऐकतेय म्हणे. तर म्हणाले तुम्ही एक गोष्ट विचारली का म्हणले देवांना. म्हणले कोणती. तर म्हणे या देवांच्या गळ्यामध्ये तुम्हाला मुंडमाळा दिसत आहेत का म्हणे, ह्या मुंडमाळा. तर म्हणले हो दिसत आहेत की मुंडमाळा. मग या मुंडमाळांची कथा विचारा की म्हणे त्यांना. तुम्ही ही मुंडमाळा का धारण केली आहे विचारा म्हणे, तुम्हाला सांगतील ते. तर म्हणली हो हे माझ्या आधी कधी ध्यानात आलं नाही हो म्हणे मुनीवर. बरं झालं तुम्ही मला हे विचारलं सांगितलं ते, मी आता नक्की विचारते. तिथून निरोप घेतला शंकर देवाचा आणि पार्वतीचा. आणि नारद मुनी म्हणले चला आपलं काम झालं आता. नारद मुनी हे सगळी त्रिभुवनात संचार करणारे होते. जिथे जिथे त्यांची आवश्यकता असेल तिथे त्यांना ईश्वराकडून संकेत मिळायचे की तुम्हाला आता हे कार्य करायचं आहे, की ते कार्य करायला नारद मुनी हजर व्हायचे. त्याप्रमाणे त्यांनी ईश्वरी संकेतानुसार त्यांनी हे त्यांचं कार्य केलं आणि पुढे निघाले नारायण नारायण करीत. थोड्या वेळाने शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांची परत चर्चा सुरू झाली. पार्वतीने विचारलं मला एक शंका आहे म्हणे देवा. ते म्हणे कोणती. म्हणजे तुम्ही ही गळ्यामध्ये मुंडमाळा धारण केली आहे, तर ही कशासाठी तुम्ही धारण केली आहे. मला या मुंडमाळेबद्दल काहीतरी कथा असेल असं नक्की वाटतंय म्हणे, तर तुम्ही मला सांगा. तर शंकर हसले. म्हणले अगं ही मुंडमाळा म्हणजे काय, तर हे तुझेच जन्म आहेत म्हणले. तू प्रत्येक वेळेला वेगवेगळे जन्म घेतलेस आणि त्या प्रत्येक जन्माची आठवण म्हणून मी गळ्यामध्ये ही मुंडमाळा घातली आहे म्हणे. मग ती म्हणाली तुमचे नाही का जन्म झाले, फक्त मलाच जन्माला घातलं प्रत्येक वेळेला, तुम्ही का नाही वेगवेगळे जन्म घेतले. मग शंकर पुन्हा एकदा हसले. म्हणले अगं मी आजन्म आहे, मला जन्म मरण नाही आहे म्हणे काही. मग ते म्हणे मग मला का नाही अमर केलंय म्हणे. म्हणले तुला मी एक कथा सांगतो, ती कथा जर तू ऐकलीस तर तुला मरण नाही, तू अमर होशील. मग म्हणले हो. तर म्हणली मग मला कथा ऐकायची आहे, पण म्हणे ही गुह्य कथा आहे म्हणे, ही अशी कोणाच्याही कानी पडता कामा नये अशी कथा आहे, त्यासाठी आपल्याला एकांतात जावं लागेल म्हणले. तर म्हणली चालेल चला म्हणे आपण आत्ताच जाऊया म्हणे. मग ते निघालेत एकांतात जाण्यासाठी. जाता 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 त्यांनी गळ्यातला आपला व्याघ्रचर्म कमरेचं व्याघ्रांबर जो होता तो सोडला. गळ्यामधला शेषनाग नाग होता तो एका स्थळावर सोडला. नंदीला सोडलं. हळूहळू चंद्राला एका ठिकाणी त्यांनी ठेवलं. असं करून ते शंकरांनी सगळी आपल्या जवळची अस्त्र शस्त्र पशु जे जे काय बरोबर असायचं शंकरांच्या ते सगळं त्यांनी एकेका स्थानावर समर्पित केलं आणि ते पार्वतीला घेऊन एकांतवासात एका हिमालयातल्या एका डोंगरावर गेले. त्या डोंगरावर एक मोठी गुहा होती. त्या गुहेमध्ये ते दोघंजण बसलेले आहेत आणि कथा सांगायला त्यांनी सुरुवात केली. कथा सांगता 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 त्यांनी डोळे मिटले आणि ध्यानावस्थेतच त्यांनी ती कथा पुढे कंटिन्यू केली. म्हणजे सांगतायत ते कथा सांगतायत आणि पार्वतीला ते दोघंच जण बसले अवतीभोवती काही नाही. कथा ऐकता 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 पार्वती गुंगून झोपी गेली. आणि पार्वतीचा हू हू असा आवाज प्रत्येक वेळेला येत होता आणि त्या आवाजाच्या दिशेने शंकर कथा सांगत होते. पार्वतीला झोप लागली तरी पण एक हू 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 असा आवाज येतोय.
त्यामुळे शंकरांना कळलंच नाही. शंकरांना वाटतं पार्वतीच कथा ऐकतीये आणि शंकरांची कथा सांगून पूर्ण झाली आणि त्यांनी डोळे उघडले. डोळे उघडून बघतात तर काय, पार्वती झोपलेली आहे. मग म्हणले, अरे हू कोण करत होतं? तेवढ्यामध्ये एक छोटंसं पोपटाचं पिल्लू त्यांना तिथून उडताना दिसलं आणि त्यांना खूप सतत राग आला, संताप आला. म्हणले, या पोपटाच्या पिल्लाने ही माझी कथा बाकीची ऐकली आहे वाटतं. या दुष्ट पोपटाला आता मी जिवंत ठेवणार नाही, मी आता ह्याला मारून टाकणार. म्हणून शंकर त्रिशूळ घेऊन त्या पोपटाच्या मागे निघालेत. शंकर पार्वती दोघंही त्या पोपटाच्या मागे गेले तर पोपट उडतंय 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 आणि तो पोपट शम्यपा आश्रमाजवळ, जिथे व्यास मुनींचा आश्रम होता, त्या आश्रमाच्या इथे ते पोपट आला. पाठीमागून शंकर येत होते आणि इथे व्यास मुनी आणि त्यांची पत्नी अरणी हे काहीतरी संवाद करत होते. यज्ञाची होमाची तयारी करता करता ते दोघं काहीतरी बोलत होते एकमेकांशी. आणि हा शुक आला आणि त्याचवेळी काहीतरी विनोद झाल्यामुळे अरणीने तोंड उघडलं आणि त्या उघडलेल्या तोंडातून ते पोपटाचं पिल्लू अरणीच्या पोटामध्ये गेलं. आणि हे व्यासमुनींनी पाहिलं. तेवढ्यात ते धावत धावत शंकर त्रिशूळ हातात घेऊन आले. म्हणले, अरे इथे एक शुक आलाय का? म्हणले. तर म्हणले, तुम्ही म्हणे पोपटाच्या मागे कसे काय आलात? म्हणे एवढे देवदेवेश्वर, आज म्हणे तुमच्यावर ही वेळ का आली? तर म्हणले, अरे मी हिला अमर कथा सांगत होतो आणि निम्मी कथा पार्वतीने ऐकली, निम्मी म्हणे त्या शुकाने ऐकली. म्हणे आता तो अमर होईल म्हणे. तर म्हणले, आता तुम्हीच तो वर दिलाय, आता त्याला तुम्ही काय करणार? म्हणले, आता तुमचा त्याला वर मिळाल्यामुळे तो वर खराच होणार म्हणे. आता तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही शांत व्हा म्हणले आता. मग त्यांच्या ह्या बोलण्यावरती शंकर शांत झालेले आहेत आणि त्यांच्या लक्षात आले झाला प्रकार. ते म्हणले, तुला आता हा जो पुत्र होणार आहे तो अतिशय ज्ञानी होईल, वैराग्य होईल, त्याला वैराग्य असेल त्याच्याजवळ खूप, तो माझ्यासारखा वैराग्य होईल. तर असा हा पुत्र आता तुला लवकरच प्राप्त होईल, असा शंकर आणि पार्वतीने आशीर्वाद दिला व्यासांना. आणि व्यासांनी आणि अरणीने शंकर पार्वतींना खाली वाकून नमस्कार केला आणि शंकर पार्वती तिथून अंतर्धान पावलेत. आणि पुढे मग अरणीला पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचं नाव व्यासांनी शुक असं ठेवलेलं आहे. आता याबद्दल अजून एक अशी पण कथा सांगितली जाते की देवी भागवतामध्ये अशी कथा आली आहे त्याची, की शंकरांना जेव्हा व्यासमुनींनी तपश्चर्या केली आणि शंकरांनी त्यांना वर दिला की तुला पुत्रप्राप्ती होईल आणि तू म्हणशील तसा ज्ञानी पुत्र तुला मिळणार आहे, असं त्यांनी शंकरांनी व्यासांना आशीर्वाद दिला. तिथून ते अदृश्य झाले आणि व्यास महर्षी तपश्चर्या करून परत आपल्या आश्रमांकडे परत आले आणि त्यांनी यज्ञयागाची सुरुवात केली. आणि यज्ञासाठी 2 लाकडं लागतात. खालच्या भागाला अरणी म्हणतात आणि त्या अरणीवर त्या दुसऱ्या लाकडाने ते घासायला लागले अग्नी तयार करण्यासाठी. आणि ते घासण्यासाठी ते अग्नी तयार करत असताना त्यांचं वीर्य त्या अरणीवर पडलं आणि त्या अरणीवर वीर्य पडल्यानंतर त्याच्यातून एक बाळ तयार झालं आणि त्या बाळाला पुढे शुक हे नाव त्यांनी ठेवलं. ते शुक नाव का ठेवलं? तर त्याच वेळेला एक अप्सरा तिथे आली होती आणि ती अप्सरा व्यासमुनींकडे बघत होती आणि त्यांनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढे ती घाबरली की आता हे मला काहीतरी शाप देतील, म्हणून तिने पोपटिणीचं रूप घेतलं आणि ती तिथून उडून निघून गेली. आणि म्हणून व्यासांना असं वाटलं की ही पोपटीण आपल्या इथे आली होती, म्हणून शुक हे नाव त्यांनी त्या बाळाला दिलं. आणि अशा प्रकारे शुकमुनींचा जन्म झालेला आहे. बोला व्यास भगवान की जय, शुकमुनी महाराज की जय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. पुरुष श्रेष्ठ नरनारायण ऋषींना
सरस्वती देवीला आणि व्यासदेवांना या श्लोकामध्ये नमस्कार केलेला आहे. आणि श्रीमद भागवताचं पठण करण्यापूर्वी हा श्लोक म्हणणं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. हे श्रीमद भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ आहे आणि श्री शुकदेवरूपी पोपटाच्या मुखाचा संबंध या भागवताशी आला आहे. म्हणजे श्री शुकदेवांच्या मुखातून हे भागवत त्यांनी परीक्षिताला सांगितल्यामुळे त्याला अमृत रसाने ते परिपूर्ण आहे आणि हा मूर्तिमान अमृत रस आहे. आणि जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचं पृथ्वीवर आपण सगळ्यांनी वारंवार रसपान केलं पाहिजे असं या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता शुकदेवांचा जन्माबद्दल अजून पण काही ठिकाणी वेगळी कथा अशी सांगितली जाते की शुकदेव आईच्या गर्भामध्ये बरेच वर्ष राहिले. त्यांना या बाहेर मायारूपी जगामध्ये यायची इच्छा होईना की बाहेर सगळीकडे माया आहे आणि मला नको आहे आता इथे, मला वैराग्य हवं आहे. आणि अशा पद्धतीने राहिले. मग त्यांना विनंती केली आहे व्यासांनी आणि तुम्ही बाहेर या म्हणून. आणि ते बाहेर आले आणि तडक चालायला लागलेले आहेत. चालत चालत ते जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघालेले आहेत असा एक उल्लेख काही ठिकाणी सापडतो. तर असे हे शुकमुनी जेव्हा मोठे झालेत आणि त्यावेळेला त्यांनी व्यासांना विचारलं आहे की मी वैराग्य धारण करणार आहे आणि मला काही शिकायचं आहे. तर ते म्हणाले की तू जनक राजाकडे जा. मग ते जनक राजाकडेचा उपदेश घेऊन आलेले आहेत. आणि एक दिवस ते असेच वनामध्ये चाललेले असताना व्यास महर्षी त्यांच्या मागे चालले, शुका शुका शुका. पण त्यांना काही भान नाही, अंगावर वस्त्र पण नाही, त्यांचं वस्त्र गळून पडलंय आणि ते त्यांच्या ध्यानामध्येच चाललेले आहेत. इतकी वैरागी वृत्ती होती त्यांची की त्यांना अंगावरच्या वस्त्राचंही भान नसायचं. अशा पद्धतीने त्यांचं वागणं होतं सगळं. आणि ते चाललेले आहेत शुका शुका शुका. तर त्यावेळेला सजीव सृष्टी त्यांना ओढ येते व्यासांना. म्हणजे झाडं, वेली, वृक्ष, फुलं, फळं हे व्यास मुनींना शुकदेवांच्या ऐवजी तेच ओ देत आहेत. आणि शुकांना कशाचंच भान नाही आहे. ते त्यांच्या नामस्मरणामध्ये इतके गुंग आहेत, ते तल्लीन होऊन चाललेत. आणि अशा वेळेला एका सरोवरापासनं ते चाललेले आहेत आणि सरोवरावर अप्सरा खाली पाण्यामध्ये विहार करतात, जलविहार करतायत त्या. आणि त्या जलविहार करताना त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहेत. आणि शुकदेव मुनी चाललेत पण त्यांनी काही वस्त्र त्यांच्या अंगावर ओढून घेतली नाही. पण ज्यावेळेला त्यांच्या मागणं व्यास येताना दिसल्यावर मात्र त्यांनी ती वस्त्र अंगावर ओढून घेतली आणि आपली लज्जा झाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर त्यावेळेला मग काही काळाने ते अप्सरांना विचारतात की अहो म्हणे, माझा तरणा ताठा मुलगा इथून तुमच्या समोरून गेला तरी तुम्ही वस्त्र अंगावरची ओढली नाही, पण माझ्यासारखा म्हातारा इथून जातोय तर तुम्ही म्हणे तुम्हाला लाज वाटली म्हणे. तर हे असं का बरं असं झालं म्हणे. तर त्या अप्सरा हसल्या आणि म्हणाल्या की मुनी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमचं हे जरी तरुण असले शुकमुनी तरी ते विरागी आहेत. त्यांच्यासाठी देह हे निमित्त आहे. ते देहातीत केव्हाच झालेले आहेत, त्यांचं मन देहातीत केव्हाच झालेलं आहे. पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही अजून देहाच्या पाशामध्ये गुरफटलेले आहात. तुमच्या मनात अजून आसक्ती आहे, तुम्हाला वैराग्य आलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला बघून आम्ही वस्त्र ओढलेली आहेत. असा हा वैरागी शुकमुनी पुढे परीक्षित राजाला कथा सांगतोय. पण आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की 88,000 ऋषी हे नैमिषारण्यामध्ये कलियुग लागल्यानंतर आलेले आहेत आणि त्यांनी कथा ऐकायचा आहे, यज्ञयाग करायचा आहे की कलियुगापासून आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून ते तिथं जमलेले आहेत. आणि यज्ञयागादी सकाळी क्रियाकर्म केल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये कथा आपण ऐकायच्या. तर त्या आता कोणाला सांगायचं, तर तिथे शौनक ऋषी म्हणजे आपण सेक्रेटरी म्हणूया सगळ्यांचे, ते तिथे आलेले आहेत यज्ञयागादी कर्म करायला. आणि त्यावेळेला शौनक ऋषींना सगळे ऋषी विचारतात की बाबा आता आपण कोणतं कथा ऐकायच्या दुपारच्या वेळामध्ये. तर त्यावेळेला शौनक ऋषींनी सांगितलेलं आहे की आपण इथे भागवत कथा ऐकायची आहे.
आपल्याला जर कलियुगातून लोकांपुढे काहीतरी आपल्याला उपदेश करायचा असेल की लोकांचं चांगलं व्हावं, यासाठी आपण इथे भागवत कथा श्रवण करायची आहे. पण म्हणलं ठीक आहे, पण आता भागवत कथा कोण सांगणार आपल्याला? तर तिथे उग्रश्रवा राजाचे पुत्र रोमहर्षण, आणि रोमहर्षण यांना सुतमुनी म्हणलेलं आहे. तर ते तिथे हजर असतात. तर ते शौनक ऋषी त्यांना सांगतात की आपल्याला हे सुतमुनी ही भागवत कथा सांगणार. आता या सुतमुनींना सुत का नाव पडलं? तर रोमहर्षण यांच्या आईचा आणि उग्रश्रवांचा विवाह हा आंतरजातीय झालेला आहे. म्हणजे उग्रश्रवा ब्राह्मण आणि त्याची आई ब्राह्मण होती आणि हे क्षत्रिय होते. ज्यावेळेला असा आंतरजातीय विवाह होत असेल, आई ब्राह्मण आणि वडील क्षत्रिय, तर त्या पुत्राला सुत म्हणलं जात असे. म्हणून रोमहर्षणांचं दुसरं नाव सुत होतं आणि ते मुनी होते. आणि या सुतमुनींनी ही भागवत कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आता भागवत कथेचा प्रारंभ हा कुठून होतोय? तर भागवत कथेचा प्रारंभ हा महाभारताच्या युद्धापासून होतोय. युद्ध आपल्याला माहिती आहे की 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. आणि युद्धामध्ये आता काय झालं आहे, तर या कुरुक्षेत्रावर भीष्म शरपंजरीवर पडलेले आहेत आणि युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला आहे. दुर्योधन अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये त्याचा तंबू म्हणूया, त्या तंबूमध्ये अतिशय मरणासन्न अवस्थेत आहे. भीमानी त्याचे मांडी फोडली आहे गदेनी आणि तो अतिशय व्याकुळ झालेला आहे आणि अतिशय व्याकुळ अवस्थेत तो पडलेला आहे. आणि त्यावेळेला अश्वत्थामा त्याचा जो सेनापती, त्यांनी नंतर अश्वत्थामाला सेनापती म्हणून नेमलेला आहे युद्धाचं. एक एक करत योद्धे जसे जसे गेले तसं त्याने मग शेवटी अश्वत्थामाला सेनापती पद दिलेलं आहे. आणि तो अश्वत्थामा त्याच्यामध्ये कुटीमध्ये येतोय दुर्योधनाच्या आणि तो सांगतोय की मी ह्या 5 पांडवांचं मुंडकी आता रात्री झोपेमध्ये कापतो आणि ती तुझ्या चरणी अर्पण करतो आणि मगच माझ्या मनाला शांती मिळेल. असं जेव्हा दुर्योधनाला तो शब्द देतोय, अश्वत्थामा प्रतिज्ञा करतोय आणि दुर्योधनाच्या तंबूतून बाहेर येतो, कुटीमधून बाहेर येतोय. आणि रात्रीची वेळ आहे, गंगा किनारी सगळेजण, म्हणजे गंगेचा किनारा आहे. तर हे सर्वजण, कृष्ण पण आहे तिथेच, सगळ्यांचे तंबू आहेत, कौरवांची आहेत, पांडवांचे आहेत. पांडव आपापल्या तंबूत आहेत आणि अशा रात्रीच्या वेळेला अचानक आता हा कृष्ण या अर्जुन आणि धर्म यांच्या पांडवांच्या जवळ आलाय आणि त्यांना म्हणतोय की आता युद्ध तर झालंय, पण मन अजून तुमचं अशांत आहे, उद्विग्न आहे, तुम्हाला दुःख झालंय, तर आपण जरा थोडी एक चक्कर मारून येऊ, रात्रीची वेळ आहे तर. याला काय संकेत असतील, परमेश्वराची लीलाच आहे ती. त्यांनी या 5 पांडव म्हणले चला आम्ही येतो. पण पांडवांना द्रौपदीपासून अजून 5 पुत्र पण झालेले आहेत. त्यांची नाव आहे प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानेक आणि श्रुतकर्मा. ही 5 मुलं तशी लहान लहान आहेत, 10-10, 12-12 वर्षाची. आणि ती झोपलेली आहेत. ती म्हणतात की आम्ही काय तुमच्याबरोबर आता रात्रीची वेळ आहे, आम्ही काही येत नाही, आम्ही आता जरा विश्रांती घेतो, तुम्ही जा म्हणले आई बाबांना म्हणले. आणि ते 5 मुलं म्हणजे 5 पांडव आणि कृष्ण हे निघालेले आहेत बाहेर. जाता 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 नदी किनारी येऊन ते गप्पा मारतायत. ते युद्धाच्या काही कथा, काही आठवणी, कोण कसं मारलं गेलं, काय झालं, कोणाच्या ह्याचं कसं दुःख झालं, याच्याबद्दल चर्चा होते. आणि इकडे हा अश्वत्थामा लपत 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 पांडवांच्या भागात आलाय. पांडवांच्या भागात आणि पांडवांच्या कुटीत शिरला आणि तिथे त्यांनी पांघरुण आहेत त्यांच्या अंगावर, त्यांनी पाहिलंच नाही. तो इतका धुंदीत होता सूड घेण्याचा, त्याला त्याच्या वडिलांच्या वधाचाही सूड घ्यायचा होता आणि युद्धात पराभव झाल्याचाही सूड घ्यायचा होता. दुर्योधनाशी त्याने प्रतिज्ञा केली होती. या सगळ्या गोष्टींचा डोक्यामध्ये इतका गोंधळ चाललेला आहे अश्वत्थामाच्या. आणि त्या रागाच्या भारामध्ये तो आला. ती झोपलेली मुलं पाहिली, कोण आहे पाहिलं नाही, पटापट चपासप वार केलेत तलवारीने आणि ती 5 मुंडकी उचलली
बघितलंही नाही आपण कोणाला कसं मारलंय. आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत तो धावत धावत सुटलाय आणि दुर्योधनाच्या पुढे आणून ती मुंडकी सगळी अर्पण केली. घे म्हणले, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली म्हणे आज. आता पांडवांचा सगळा हे संपला म्हणे, आता आपलं राज्य सुरू होईल परत, असं म्हणून त्यांनी ती टाकली मुंडकी. बघतात तर दुर्योधनाने पाहिलं, अरे कोवळे जीव यांनी मारले. दुर्योधनाला एवढ्याही अवस्थेमध्ये दुर्योधनाला वाईट वाटायला लागलं. बघा, मरण जवळ आल्यानंतर माणसाला बुद्धी उपरती होते की अरे आपण ही किती पापकर्म करतोय. तशा पद्धतीने ते पांडवांच्या जे कोवळ्या मुलांची जेव्हा मुंडकी पाहिली तेव्हा दुर्योधन हळहळलाय. आणि दुर्योधन म्हणला, अरे अश्वत्थामा, तू हे काय केलंस? तुला मी पांडवांची मुंडकी आणायला सांगितली, तू तर त्यांच्या मुलांची मुंडकी घेऊन आलायस इथे माझ्या पुढे. तू तर पापी झालास. ते निष्पाप होते, त्यांनी माझं काहीच बिघडवलं नव्हतं. पण आता तू हे दुष्कृत्य केलंस, हे पाप केलंस, तू तर केलंस ते केलंस आणि मलाही या पापाचा भागीदार केलास. आता तुझंही चांगलं होणार नाही, माझंही चांगलं होणार नाही, असं म्हणून हळहळत दुर्योधनाने शेवटी प्राण सोडलेले आहेत. इकडे हाहाकार झाला. इकडे द्रौपदीला जाग आली, काय खळबळ झाली कुटीमध्ये, म्हणून ती बघायला आली. बघते तर 5 मुलं आपली मरून पडलेली आहेत आणि हे 5 पांडव फिरून येत आहेत आणि त्यांना अकांत ऐकू येतोय कुटीकडून आपल्या. आता काय झालं, कोणाच्या रडण्याचा आवाज येतोय, म्हणून ते धावत 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 कुटीकडे आलेले आहेत. कुटीकडे आल्यानंतर पाहतात तर काय, अशी सगळी पडलेली आहेत प्रेत. कोणाचं काय कळायला मार्ग नाही, त्यांचे मस्तकं काही दिसत नाही आहेत. आणि द्रौपदी आलाप करते, शोकाकुल झालेली आहे. तिचा शोकाचा आवेग कमी होत नाहीये, ती खूप रडतीये. त्यावेळेला अर्जुनाचा संताप होतो आणि अर्जुन विचारतो, द्वारकाधीश आहे कृष्णाला विचारतोय की कोणाचं हे कृत्य आहे. तर मग ते दोघं जण म्हणतात की हे नक्की त्यांचा सेनापती अश्वत्थामा इथे येऊन गेलेला आहे आणि ह्या अश्वत्थामाचंच हे नक्की कृत्य असणार म्हणे. अजूनही त्यांच्या मनातला दुष्ट भाव कमी झालेला नाही आणि अजूनही ते दुष्ट कृत्य करायला उद्युक्त झालेले आहेत. आता याला सोडू नकोस. कृष्णा म्हणतो अर्जुनाला, अर्जुना, आता या अश्वत्थामाला तू सोडू नकोस, तू सूड घे म्हणे आता यांचा. आता तू या कृत्याचा तू सूड घे. द्रौपदीला सांगतो की मी या 5 निष्पाप मुलांचा जीव घेणाऱ्यांना तुझ्या पुढे आणून उभा करतो आणि तुझ्या समोर मी त्याचा वध करीन, त्याशिवाय मी आता परत येणार नाही, असं सांगून अर्जुन चाललाय बाहेर. कृष्णाने लगेच रथ तयार ठेवलाय. पुन्हा कृष्ण आणि अर्जुन या अश्वत्थामाला सोडायला रात्रीच्या वेळेसच बाहेर पडलेले आहेत. आणि अश्वत्थामा इकडे भयभीत झालाय की दुर्योधन आपल्याला असं म्हणाला, आपल्या हातून हे कृत्य तर घडलंय, आता आपलं काही खरं नाही, आता पांडव काय आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. आणि तो भयभीत होऊन अरण्यात पळतोय. आणि ते अशा वेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण हे त्याच्या मागं गेलेत आणि मागोमाग गेल्यानंतर त्यांना तो जंगलामध्ये पळताय कोणीतरी याची चाहूल लागलेली आहे आणि ते त्याच्या मागावर पळतायत आणि एका क्षणी अश्वत्थामा अर्जुनाच्या तावडीत सापडतोय. अर्जुनाच्या तावडीत सापडल्यानंतर त्याला असा गुरांना कसं आपण बांधून आणतो तशा पद्धतीने एखाद्या पशुला बांधावं तसं त्याला दोराने बांधलंय अश्वत्थामाला आणि त्याला ओढत द्रौपदीच्या कुटीमध्ये आणलंय. द्रौपदीच्या कुटीमध्ये आणल्यानंतर ते सांगतायत कृष्ण आणि अर्जुन, बघ म्हणे, तुझ्या या 5 मुलांचा मारणारा हा आम्ही इथे तुझ्या समोर आणलाय. ह्या पाप्याला आता तूच काय ती शिक्षा कर. तुला जर करायची नसेल तर मी आता ह्याचं शिर धडापासून वेगळं करतो. जोपर्यंत ह्याच्या रक्तानी तू नहात नाहीस तोपर्यंत मला त्याचा सूड घेतल्याचं माझं मन शांत होणार नाही, असं अर्जुन म्हणतोय. आणि आता त्याला मारण्यासाठी तो पुढे सरसावतोय. अर्जुन, मी तुझ्यासमोर, तुला म्हणलं होतं मी तुझ्यासमोर याचा शिरच्छेद करीन. द्रौपदी म्हणते, अरे थांब अर्जुना, तू काय करतोयस? तुला भान आहे का म्हणे तू काय करतोयस म्हणे? हा गुरुपुत्र आहे म्हणे. याच्या वडिलांकडून आपण ही विद्या, धनुर्विद्या तू शिकली आहेस. धनुर्विद्यात तू तरबेज कोणामुळे झालायस? त्यांच्यामुळे झालायस. त्या गुरुचे पांग असे फेडणार आहेस तू? गुरुपत्नीला मी काय तोंड दाखवू? म्हणे ब्राह्मणाचा वध करून, ब्रह्महत्या करून आपण आणखीन पातक कशाला वाढवायची म्हणे.
थांब, तू तू ह्याचा वध करू नको म्हणे. त्याची हत्या करून मी द्रोणाचार्यांच्या पत्नीला काय सांगू, मला जे दुःख झालंय ते त्यांच्या वाट्याला येईल. मी आत्ता कोणत्या दुःखाने कोसळलेली आहे, मी किती शोकाकुल झाली आहे हे मला माहिती आहे म्हणे. हे दुःख त्या गुरुपत्नीच्या वाट्याला येऊ देऊ नकोस म्हणे. तू थांब, याला मारू नको म्हणे. दे, याला सोडून दे, माझ्या समोर बाजूला कर म्हणे याला. मला याचं तोंड पण बघायचं नाही, घेऊन जा याला दूर कुठेतरी, असं ती सांगते. एवढ्या शोकाकुल अवस्थेत सुद्धा तिने तिचं मन स्थिर ठेवलंय, तिची बुद्धी स्थिर आहे, ती चांगल्या प्रकारे विचार करू शकते द्रौपदी. त्यावेळेला श्रीकृष्णाला पण ते बघून अतिशय दुःख झालंय आणि श्रीकृष्ण म्हणालेत की द्रौपदी सांगते ते बरोबर आहे म्हणले. पण म्हणे तुला जर मारायचंच असेल, ह्याचा बदला घ्यायचाच असेल, तर ब्राह्मणाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्याचा मृत्यू झाल्यासारखाच आहे. काढ म्हणले त्याच्या कपाळावरचा मणी, काढ ओढून खिसकून, काढ म्हणे तू तो मणी आणि त्याचा कर अपमान आणि दे त्याला हकलावून. अर्जुनाला ते पटलं. अर्जुनाने त्याच्या मस्तकावरचा जो जन्मजात मणी लाभला होता त्याला, तो मणी बाणाच्या साह्याने तलवारीने असा खोचलं कपाळात. कपाळात त्याच्या जखम झाली आणि खसकन तो मणी उडवला आणि त्याला कुटीच्या बाहेर फेकून दिला अश्वत्थामाला आणि हकलून दिला त्याला. अशा प्रकारे त्यांनी त्या अश्वत्थामाचा एक प्रकारे वध केलाय. आणि पुढे ते शोकाकुल अवस्थेतच त्या 5 मुलांवर अग्निसंस्कार केलेले आहेत. कुंती माता तिथे आली आहे, सगळे जमलेले आहेत आणि सगळ्यांना अतिशय दुःख झालंय. आता अश्वत्थामा काही गप्प बसलाय का? अश्वत्थामा पुढे गेला, त्या कुटीतून बाहेर पडला, पळत पळत गेला. पण त्याच्या मनात पुन्हा दुसरे विचार आलेले आहेत. पुन्हा तो पेटला ह्याच्यानी, पुन्हा तो सुडानी पेटला आणि त्याने आता काय ठरवलं, आता म्हणले ब्रह्मास्त्र सोडायचं. आणि ते कोणावर सोडायचं, तर अभिमन्यूची जी पत्नी उत्तरा, तिला ती गर्भावस्थेत आहे, पांडवांचा आता निर्वंशच करून टाकू म्हणले. आता तो जो गर्भ जन्माला येतोय त्या गर्भाला जन्माला येऊ द्यायचं नाही, असा तो सुडानी पेटला अश्वत्थामा. आणि जे ब्रह्मास्त्र आहे की ह्या ब्रह्मास्त्रावर कुठलं दुसरं रामायण उपायच नाही, असं हे ब्रह्मास्त्र त्यांनी उत्तरेच्या दिशेने टाकलं. आता हे उत्तरा आपल्या ह्याच्यात होती, कुटीत होती. आणि मग हा श्रीकृष्ण आता निघणार होता जायला, की आता हे सगळं अग्निसंस्कार झाले, दुर्योधनाच्या 100 कौरवांचे अग्निसंस्कार झाले, आता सगळं काही आटपलंय आणि आता मी माझ्या घरी परत जातो, अशा ह्यानी ती आता श्रीकृष्ण निघालेला असताना उत्तरा धावत 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 येते. माधवा वाचवा, मला वाचवा, माझ्या अंगाची लाही लाही होतीये, माझ्या अंगातून खूप ज्वाळा येत आहेत असं मला वाटतंय, मला खूप त्रास होतोय आणि अशा परिस्थितीत माझं बाळ कसं जिवंत राहील, आता मला काळजी वाटतेय, तर माधवा मला वाचवा तुम्ही. म्हणून ती खाली पडती आहे, कृष्णाच्या पायावर तिने लोळण घेतली की आता मला नमस्कार करतीये, आळवतीये त्याला की मला वाचवा, मला खूप यातना होत आहेत. श्रीकृष्ण विचार करायला लागतो की अरे असं काय झालंय, की हिला काय होतंय. मग त्याला ते कळतं की हे अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलंय. मग तो अर्जुनाला सांगतोय की अर्जुना, अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र सोडता येतं, त्याला माघारी घेता येत नाही, तर आता तू शंकरांचं ध्यान कर आणि हे ब्रह्मास्त्र जे त्यांनी सोडलंय, तर तू एक ब्रह्मास्त्र सोड आणि या ब्रह्मास्त्राचा आणि त्या ब्रह्मास्त्राचा जेव्हा हे होईल त्यावेळेलाच ते शांत होईल आणि उत्तरेची ह्याच्यातून सुटका होईल. मग अर्जुन शंकरांचं ध्यान करतायत, ब्रह्माचं ध्यान करतायत आणि त्या ब्रह्मास्त्राचा त्या जो प्रयोग झालेला आहे उत्तरेवर, तर तिथे ते ब्रह्मास्त्र त्यांनी शांत केलंय, थांबवलंय आणि उत्तरेला बरं वाटायला लागलं, उत्तराची प्रकृती सुधारायला लागली. आणि मग अशानंतर आणि मग थोडा काळ तिथे कृष्ण थांबतायत आणि सगळं शांत झाल्यावर पुन्हा ते दुःखातून वाचल्यानंतर, म्हणजे ज्या वेळेला पांडवांवर दुःख आलेलं आहे त्या वेळेला श्रीकृष्ण तिथे हजर आहेत आणि त्यांनी सुटका केलेली आहे. आता श्रीकृष्णांचा रथ तयार आहे. आता मात्र कुंती येते भेटायला कृष्णांना आणि म्हणते की माधवा, की कुंतीचे जवळजवळ 8-9 श्लोक आहेत भागवतामध्ये
की कुंतीनी प्रत्येक वेळेला तू आम्हाला कशी मदत केलीस याचं सगळं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे, की ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट आली त्या त्या वेळेला तू आमच्या पाठीशी धावून आलेला आहेस. आणि हे माधवा, म्हणून मला आता तुझ्याकडे असं मागायचं की तू आम्हाला सतत संकट दे, म्हणजे मग आम्ही तुझं सतत नामस्मरण आमच्याकडून घडेल. तर हे माधवा, मी तुझी आता कशी कृतज्ञता व्यक्त करू हेच मला समजत नाही आहे, असं कुंती म्हणते. माझ्यावर आपले अनंत उपकार आहेत, कुंती म्हणते. मी आपल्या उपकारांची फेड कशी करू? मी आपल्याला वारंवार वंदन करते. हे श्रीकृष्णा, हे नाथा, आम्हाला आता टाकून देऊ नका. आपण द्वारकेला जातायत, पण मला एक वरदान मागण्याची इच्छा आहे, आणि तेवढं वरदान मात्र तुम्ही मला द्या. कुंतीसारखा कुणीच वर मागितला नाही आणि पुढेही कोणी मागणार नाही असा वर कुंतीने मागितलाय. विपदा संतु न शश्वतत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत स्यात् पुनर्भव दर्शनम, स्यात् पुनर्भव दर्शनम. हे जगद्गुरू, आमच्या जीवनात प्रतिक्षण संकटे येवोत, आणि या संकटाच्या वेळी आपलं दर्शन निश्चित आम्हाला घडणार आहे. आणि आपलं दर्शन जेव्हा आम्हाला घडतं तेव्हा आमची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून नक्कीच सुटका होणार आहे. तर अशी संकटं कुंतीने मागितली आहे श्रीकृष्णाकडे. आणि श्रीकृष्ण म्हणतो, आत्या, अगं तू काय मागतेस? हे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली की काय? आजपर्यंत एवढी दुःखाचे अनेक प्रसंग तुझ्याकडे येऊन गेले, आणि आता सुखाचे दिवस आलेले आहेत, आणि तू कशासाठी दुःख मागतेस? तेव्हा कुंती म्हणाली की अरे जी मी मागते ती बरोबर आहे. हा दुःख माझा गुरु आहे, आणि दुःखापासून मनुष्य शहाणा होतो, आणि दुःखातच माणसाला देवाकडे जाण्याची इच्छा होते. आणि ज्याला दुःखात नारायणाचं स्मरण होतं, तर ते जेव्हा तुझं स्मरण होतं तर ते सुखप्रद आहे, आणि म्हणून मी तो वर मागितलेला आहे. अशा प्रकारे आता कुंतीने श्रीकृष्णाचा निरोप घेतलाय. आणि आता ह्याच्या पुढची जी कथा आहे ती आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.